हस्तं च मङ्गलं प्रणमाम्यहम्। ज्योतिष शास्त्रामध्ये गुणमिलन करत असताना मंगळ ग्रह त्याला खूप महत्त्व दिलेलं आहे। हा जो मंगळ ग्रह आहे त्याच्या खाली जीवनातील सगळा पराक्रम, मंगळामध्ये शौर्य आहे, क्रौर्य आहे, कर्तृत्व आहे। मंगळ ग्रह हा तापटपणा दर्शवितो, त्याच्यामध्ये अरेरावी आहे, अग्नीची धग आहे आणि सुप्त वादळाची क्षमता असलेला असा हा स्वभावताच असलेला मंगळ ग्रह। मुलाला मंगळ ग्रह आहे, मंगळ आहे स्ट्रॉंग आणि जोडीदाराला मुलीला मंगळ नाही, तर साहजिकच त्यांच्या जीवनामध्ये कंपॅटॅबिलिटीचा अभाव असतो किंवा अभाव निर्माण होतो। दुसरी एक गोष्ट सांगतो, खूप महत्त्वाची आहे, कारण मंगळाचा संबंध हा सप्तम स्थानाशी येतो। सप्तम स्थान हे विवाहाचं स्थान आहे, वैवाहिक संबंधाचं स्थान आहे आणि त्याचबरोबर त्याचा संबंध हा प्रामुख्याने सेक्सशी असतो। बघा, सेक्स इज ब्युटिफुल, सेक्स इज युअर खाजगी, सेक्शुअल रिलेशनशिप ही खाजगी रिलेशनशिप आहे। असं जरी असलं तरी त्याच्यामध्ये जर कमिटमेंट नसेल, इंटिमसी नसेल आणि क्लोजनेस नसेल तर सगळंच बिनसून जातं, सगळंच बिघडलं जातं। बऱ्याच वेळेला असं पाहण्यात येतं की मंगळ असलेल्या पुरुषामध्ये सेक्सच्या बाबतीमध्ये अर्ज, इंटरेस्ट जास्त असतो आणि जर स्त्रीला मंगळ नसेल तर ती सेक्सच्या बाबतीमध्ये उदासीन असते, तिला तितकाचा इंटरेस्ट नसतो, ती मग रेझिस्ट करते, मग पुरुष अधिक ॲग्रेसिव्ह होतो आणि मग त्यांच्या सेक्शुअल रिलेशनशिप त्या स्त्रीला एक नाईटमेअर, दुःस्वप्न वाटायला लागतं। पूर्वीच्या काळी अशा रीतीने विवाह झाले असतील तर ती स्त्री कंटाळून त्या सगळ्या गोष्टीला वीट येऊन विहिरीमध्ये जीव द्यायची किंवा फासाला स्वतःला लटकवून घ्यायची। आज घटस्फोटाचे पर्याय उपलब्ध आहे। मंगळ ग्रहाच्या कंपॅटॅबिलिटीचा विषय सुरू आहे। मला सहज जॉन ग्रे नावाच्या एका अमेरिकन लेखकाचं वाचलेलं पुस्तक आठवलं, मेन आर फ्रॉम मार्स अँड वुमन्स आर फ्रॉम व्हेनस। या पुस्तकामध्ये हा विचार लेखकांनी वेगळ्या प्रकारे मांडलेला आहे, मी फक्त त्याचा निर्देश करतो। जॉन ग्रे असं म्हणतात की बायोलॉजिकल डिफरन्स असल्यामुळे त्यांचा जीवनाकडे पाहण्याचा अप्रोच वेगळा असतो, त्यांचं भावविश्व वेगळी असतात। मस्क्युलाईन म्हणजे मर्दानी आणि फेमिनाईन म्हणजे मृदुता। तर हा सहज मला आठवलं म्हणून त्याचा मी रेफरन्स दिला। असो, तिशानं मॅच मेकिंग करत असताना मंगळ ग्रहाचा विचार हा व्यावहारिक पातळीवर करायला हवा। ज्योतिषी नुसता ठोकळेबाज असून चालणार नाही, त्याच्यामध्ये काउन्सिलिंगची क्षमता असली पाहिजे, त्याचा अप्रोच तसा असला पाहिजे, तरच तो मार्गदर्शन करण्यासाठी सक्षम असू शकतो। आणखीन एक महत्त्वाचं सांगतो, ज्योतिषशास्त्रामध्ये मंगळ ग्रहाबद्दल अशी काही भीती निर्माण करून ठेवलेली आहे, म्हणजे असं की तुमच्या मुलाला मंगळ आहे आणि त्या मुलीला मंगळ नाही, अशांचा जर विवाह झाला तर काहीतरी अशुभ घडतं, जोडीदाराचा मृत्यू होतो असं सांगितलं जातं। मग याच्यावर काही उपाय आहेत का? मी एक दोन उपायांकडे निर्देश करतो। पहिली गोष्ट, माझा जो ज्योतिषशास्त्राचा अभ्यास आहे, अध्यात्मशास्त्राचाही अभ्यास आहे, मंत्रशास्त्रावर माझा विश्वास आहे,
आणि मंत्रशास्त्रावर विश्वास नसण्यासाठी काही दुमत असण्याचं कारण नाही. पण बऱ्याच वेळेला असं सांगितलं जातं की तुम्ही मंगळाची शांत करा, मंगळ ग्रहाची शांत करा, म्हणजे मंगळाचा दोष दूर होईल. मी नुकताच उज्जैनच्या महाकालेश्वरच्या दर्शनाला गेलो होतो. तिथून काही अंतरावर, काही किलोमीटरवर असलेल्या मंगळनाथ मंदिरात मुद्दाम गेलो. मंगळदेवाचं हे भारतातलं एक प्रसिद्ध मंदिर आहे. त्या मंदिराचा फोटो मी तुम्हाला दाखवतो, बाहेरून घेतलेला. आत पिंडी स्वरूप मंगळ आहे, समोर मंगळदेवाच्या समोर मेंढा आहे आणि लोक श्रद्धेनं तिथे मंगळ ग्रहाची शांत वगैरे इतर उपाय करतायत. ते चित्र आहे, मी तुम्हाला ते दाखवतो. ज्यांचा विश्वास आहे, ज्यांची श्रद्धा आहे, त्यांना असं वाटतं की अशी शांत केल्यानंतर मंगळ दोष परिहार होतो, कमी होतो. त्यांनी ती शांत करायला हरकत नाही. माझं काही त्याच्याबद्दल ऑब्जेक्शन नाही आहे किंवा करा म्हणूनही मी सांगणार नाही, पण श्रद्धा आहे तर करायला हरकत नाही. दुसरी एक महत्वाची गोष्ट या अनुषंगाने मी तुम्हाला सांगतो. ज्योतिषाने डोळस असणं आवश्यक आहे. बऱ्याच वेळेला असं होतं, ज्योतिषी काय अभ्यास करतात मला माहिती नाही आणि छातीठोकपणे सांगतात की वैधव्य योग आहे, तिथं नवरा मरणार आहे, आणि मग भविष्य विचारायला आलेला पत्रिकाचं गुणमिलन करण्यासाठी ज्योतिषाकडे आलेला तो माणूस घाबरून जातो. विचारतो, काय करू मी आता, मला काहीतरी उपाय सांगा. आणि मग त्याला उपाय सांगितला जातो की मुलीला वैधव्य योग आहे, तर आपण कुंभाशी म्हणजे मातीच्या मडक्याशी तिचा विवाह करून द्या. रीतसर जो विवाह जसा करतात ते सगळे विधी करायचे. मग तो विवाह झाल्यानंतर मडकं तोडून टाकायचं, म्हणजे तिचा पती मरण पावला. जो वैधव्य योग होता तो फळाला आला. त्याच्यानंतर दुसऱ्या मुलाशी व्यवस्थित लग्न करणं. तुम्हाला माहिती नसेल तर माहितीसाठी म्हणून मी सांगतो, राजस्थान आणि गुजरातमध्ये अश्वत्थ विवाह करतात. म्हणजे अशा मुलीचा विवाह पिंपळाच्या किंवा वडाच्या झाडाशी करतात. आता पिंपळाच्या किंवा वडाची झाडाची विवाह केल्यानंतर ते झाड तोडून टाकता येत नाही, म्हणून आपल्याकडे वटपौर्णिमेला जशी वडाची फांदी आणून पूजन करतात, तसं पिंपळाची फांदी किंवा वडाची फांदी आणून त्या मुलीचा विवाह त्याच्याशी करतात. नंतर ते झाडाच्या फांद्या तोडून टाकल्या जातात. तिचा वैधव्य योग फळला. उत्तरेकडे ज्या वेळेला विषकन्या योगावर मुलगी जन्माला आलेली असते, त्यावेळेला तिचा विवाह विष्णूशी करून देतात आणि नंतर मग नॉर्मल विवाह करतात. साऊथ मधली गोष्ट सांगतो. दक्षिणेकडे केळीच्या झाडाशी त्या मुलीचा विवाह करून देतात आणि नंतर केळीचं झाड तोडून टाकतात. तिकडे भरपूर केळीची झाडं आहेत, त्यामुळे कदाचित अशा प्रकारे केळीच्या झाडीशी विवाह लावून मंगळ दोषाचा परिहार केला जात असेल. हे उपाय सांगितले जातात, अनेक जण करतात. अशी एक किंवदंत आहे की एका प्रसिद्ध अभिनेत्रीला मंगळ दोष होता, तेव्हा तिचं आधी झाडाशी लग्न लावून दिलं आणि मग रेग्युलर तिचं लग्न केलं. अशा गोष्टी आपल्याला ऐकायला येतात. कधी कधी असं वाटतं की आपली भारतीय संस्कृती ही कर्मसिद्धांतावर विश्वास ठेवते. प्रारब्ध वशामध्ये जर वैधव्य योग असेल तर अशा काही उपायांनी त्याला अडसर घालू शकतो का, तो आपण बायपास करू शकतो का. कर्मसिद्धांत असं सांगतं की तुमचे जे काही भोग आहे, प्रारब्ध आहे, ते भोगूनच भोगायला पाहिजे, त्याच्यातून सुटका नाही. पण अशा प्रकारचे उपाय सांगितले जातात. तुम्ही डोळस असावं म्हणून मी तुम्हाला
हे सांगितलं. जेव्हा ज्योतिषी सांगतो की पत्रिकेमध्ये वैधव्य योग आहे, जोडीदाराचा मृत्यू होणार आहे, हे ज्योतिषांनी वर्तवलेले अंदाज असतात. ते अंदाज चुकू शकतात, कारण ज्योतिषांनी वर्तवलेले अंदाज, त्या ज्योतिषाची किती तयारी आहे, त्याचा किती अभ्यास आहे, त्याची किती साधना आहे आणि त्याला असलेली स्पिरिच्युअल मॅच्युरिटी, ह्या गोष्टी खूप मॅटर होतात. नाहीतर कोणीतरी येऊन काहीतरी सांगतो, तुम्ही घाबरता, काहीतरी उपाय करतात, पण प्रारब्ध बदलत नाही असं पाहायला मिळतं. म्हणून तुम्ही डोळस व्हावं. मंगळ ग्रह जो आहे त्याची कंपॅटेबिलिटी जर हवी असेल तर विवाह ही एक ॲडजस्टमेंट आहे, ती दोघांनी करायची आहे. त्याच्यामध्ये विवाह करायचा ठरवल्यानंतर त्याच्यामध्ये कमिटमेंट पाहिजे, इंटिमसी पाहिजे, ॲडजस्टमेंट करण्याची तयारी पाहिजे. प्रारब्ध वर्षात घटना घडणार असतील त्या घडू दे, पण ह्या गोष्टी आवश्यक आहेत, त्या गोष्टींवर भर द्यायला पाहिजे. ज्योतिषांनी मॅच मेकिंग व्यवस्थित करावं, पण लोकांच्या मनामध्ये भीती निर्माण करू नये. आणि त्याच्यासाठीच म्हणून मी हे 2 व्हिडिओमधून मंगळ ग्रह खरोखरच भीतीदायक आहे का, मला वाटतं तो भीतीदायक नाही आहे. मंगळ ग्रह मंगल करणारा आहे आणि त्यामुळे आपलाही अप्रोच मंगळ ग्रहाकडे पाहत असताना सकारात्मक असायला पाहिजे. एवढं सांगून मी तुमची रजा घेतो.